हेलो श्रीधर, श्रीधर इधर, श्रीधर इधर ये. आणि मेस्तरी साहेब काहीशी अशी प्रॅक्टिस करताना आपल्याला दिसतात आहे. अजूनही जुना खेळ दाखवतात आपल्याला. कृपया कमिटीचा विनंती आहे की जो कोणी जेवायचं असेल ना त्यांनी जेवून घ्यायचे. जेवण पुन्हा एकदा मागवलेलं आहे. श्रीधर आला का? एक मिनिट बघतो. आता कोण कोण गेला? तू कुठला गेलाय? तुला कुठला आवडलाय? जे कोणी जेवायचे असतील त्यांनी जेवून घ्या. नंबर सांग ना मला. नंबर नाही नाही, तुला कुठले आवडले त्याच्यानुसार करूया. हां तू पाठव मला. हां हां पाठव मला कुठले आवडले ते फायनल. वेदांत तुमचा काय झालं? तुम्ही आहेत का आउट? नाही, दोन दोन दुसऱ्यावर आहेत आम्ही. हा ना. दुसऱ्यावर आहेत का तुम्ही? तुम्हाला खूप चान्स आहे. एक हे आहेत म्हणजे बक्षीस. कोणत्या कोणत्या टीम गेल्या? जा ना तिथे बघ ना. ते काय तेच बघतात. जा बघ. कृपया कमिटीने सामने त्वरित चालू करायचे आहेत. मला दुसऱ्या ठिकाणी सुद्धा ऑफर आहे समालोचनासाठी. जायचं आहे तिकडं. शिवगर्जना ब्लॅक पॅन्थर्स 11 आणि RS शिंदे. कृपया ग्राउंडमधील सर्व खेळाडूंनी बाहेर व्हायचे. ग्राउंडमधून सर्व खेळाडूंनी बाहेर व्हायचे. प्रकाशाची पॅन्ट चेक करायची आहे. चलो बल्लेबाजी का मुजाहरा देखने गए. पहले सेमीफाइनल के अंदर जाने वाला है जो कि शाम का टीम बहुत बढ़िया फॉर्म है. बोलतो ना तुझा पहिले तिकडे चल. प्लेयर त्यांना गरम करा. मॅच कोणाची आहे कमिटी? यापुढील होणारा सामना द किंग्स 11 आणि RS पॅकर्स. फर्स्ट क्वालिफायर्स RS आणि किंग्स. RS पॅकर्स आणि किंग्स हे पहिल्या सेमीफायनलमध्ये खेळतील आणि त्याच्यानंतर दुसऱ्या सेमीफायनलमध्ये दोन्ही बंधू रमेश दलके आणि
सेकंडमध्ये रमेश डलपे वर्सेस सोमनाथ डलपे. आणि कृपया पहिल्या सेमीफायनलचा टॉस नाणेफेकीच्या कार्यक्रमासाठी दोन्ही कर्जदारांनी यायचे आणि नाणेफेकीचा कार्यक्रम करतील आमचे मेस्तरी साहेब. महेश सकपाल यांना मी विनंती करतो आणि मेस्त्री साहेब यांना का यांनी नाणेफेकीचा कार्यक्रम करून घ्यायचा आहे पहिल्या सेमीफायनलचा. कमिटी आणि नाणेफेकीचा कार्यक्रम करून घ्यायचा आहे. मनोहर मेस्त्री यांना विशाल त्यांच्याकडून त्यांना बोलवा ना टॉस उडवायला. पण हे कोण जिंकला जिंकला कोण सांगते जिंकलाय कोण किंग्स 11 हे टॉस नाणेफेक जिंकलेले आहेत आणि ते आपला निर्णय थोड्याच वेळात कळवणार आहेत. आता ही मॅच होईल त्यातला जो जिंकल तो डायरेक्ट हारेल तो याला एक मॅच खेळते अजून तिसऱ्या प्राइज साठी. मग जा ना तुम्ही. आर.एस. पॅकर्स यांनी थोडी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. आर.एस. पॅकर्स कृपया लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. आणि किंग्स 11 या संघाचे दोन फलंदाज क्रीजवर आलेले आहेत, देवेश आणि निखिल. कृपया पंचांनी हा सामना त्वरित चालू करायचा आहे वेळेअभावी. मला सुद्धा समालोचनासाठी दुसरीकडे पण जायचं आहे. तिथला मानधन घेतलेलं आहे मी. आर.एस. पॅकर्स आणि किंग 11 हा सेमीफायनलचा पहिला सामना असणार आहे. फारच सुंदर असं प्रदर्शन आपल्याला किंग्स 11 या संघाकडनं फलंदाजीत आणि गोलंदाजीत सुद्धा पाहायला मिळालेलं आहे. अप्रतिम फलंदाजी दिवेश याची आणि दिवेश आहे म्हणूनच समीरचा हा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. दिवेशवर सगळं संघ निखिल यांनी सुद्धा त्यांनी तेवढाच हातभार लावलेला आहे विजयासाठी. फारच सुंदर अशी जोडी आहे दिवेश आणि निखिल. फारच सुंदर अशी फलंदाजी दिवेशकडनं आता या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला भेटले आणि गोलंदाजीचा भार देतो ओमकार याच्यावर. आणि पहिला झेल सोडलेला आहे. मी तर म्हणेल ही मॅचच सोडलेली आहे संघाने. एक धाव
फारच सुंदर असा प्रयत्न आपल्याला रवी याच्याकडनं पाहायला मिळालेला आहे आणि ओमकार याची अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन इथे ओमकारकडनं अपेक्षा आहे या संघाला. आणि सामना करेल तो निखिल. निखिल यांनी त्याच्या बॅटीमधनं प्रभावशालीत केलेलं या संघाला. फारच सुंदर अशी फलंदाजी निखिलने सुद्धा केलेली आहे. दोन्ही फलंदाज क्रीजपर्यंत पोहोचले 2 धावा घेऊन, तेव्हा विशाल बॉलपर्यंत पोहोचलेला आहे. आपल्या पोटाचा भार सांभाळत विशाल यांनी हा बॉलाचा पाठलाग केलेला आहे. फारच सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला ओमकारकडनं पाहायला मिळते. या सामन्यात सेमीफायनलचा सामना आहे. दोन्ही या संघाला करो या मारूची अवस्था आहे पहिल्या बक्षिसासाठी. सुंदर असा उंचावरून टोळलेला चेंडू आणि ही एकच धाव. या संघामधनं जो विजयी होईल तो डायरेक्ट फायनलला जाणार आहे. आणि सामना करेल तो दिवेश. पुन्हा एकदा ओमकार याचा. आणि हा षटकार ज्याच्यासाठी ओळखला जातो तो तसा उत्तुंग षटकार मारून दिवेश यांनी त्याची परत एकदा ओळख करून निर्माण दिली आहे या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली आणि धावसंख्या झाली ती 11. 1 ओव्हर 11 धावा. सामन्याचं दुसरं षटक घेऊन तो रवी आणि सामना करेल तो दिवेश. पुन्हा एकदा उंचावरून टोळलेला चेंडू आणि हा षटकार. षटकारांची पुन्हा एकदा आतिषबाजी दिवेश याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. चौकार. हा चौकार आहे. अवांत चेंडू. आणि रवी याचा सामना करेल तो निखिल. निखिल याच्या बॅटमध्ये पण षटकाराची आणि चौकाराची अपेक्षा आहे संघाला. उंचावरून टोलवण्याचा प्रयत्न आणि तर झेलबाद झालेला निखिल. फारच सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला विशाल याच्याकडनं पाहायला मिळालं आहे आणि हा संघाचा पहिला बली गेलेला आहे निखिलच्या स्वरूपात. आणि रवी यांनी या संघाला पहिलं यश प्राप्त करून द्या आपल्या गोलंदाजीमधून. बघूया कोणता संघ फायनलमध्ये प्रवेश करेल आणि निखिलची जागा घेण्यासाठी आला तो प्रवेश. दिवेश आणि प्रवेश दोन्ही यमक जोडी आहे ग्राउंडमध्ये. आणि या पंचांनी 9 घोषित केलेला आहे हाईटचा. सुंदर क्षेत्ररक्षण त्याभावी एकच धाव. धावसंख्या 19. धावसंख्या ती 19. उंचावरून टोळवण्याचा प्रयत्न आणि या 4 धावा. तेवीस. धावसंख्या ती 23. दुसऱ्या षटकातले काही चेंडू शिल्लक आणि सामना करतो दिवेश. अवांत चेंडू अवांत धाव. धावसंख्येत 1 धावेने बळ. धावसंख्या ती 24. आणि पुन्हा एकदा उंचावरून टोलण्याचा प्रयत्न आणि हा षटकार. दिवेश यांनी सातत्य कायम ठेवले या सामन्यामध्ये सुद्धा. आणि धावसंख्या ती 23. 30. धावसंख्या ती 30. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 30. आव्हान तर मला तरी आता रेल्वे ट्रॅकमध्ये फेकायचा होता गणेशला.
हा धावसंख्या ती 32. दिवेशने आपलं सातत्य कायम ठेवल्याने बघू पुन्हा एकदा चौका षटकारांची आतिषबाजी दिवेश याच्याकडनं या सामन्यामध्ये आत्तापर्यंत झालेली आहे आणि ते सातत्य ठेवून तो संघाला धावांचा डोंगर उभा करून देतोय का ते आपल्या सर्वांना पाहायचं आहे. आणि समीर याच्या संघाला स्वतः त्याचे खेळाडूसुद्धा प्रोत्साहन देत नाही आहेत. फायनलचं सेमीफायनलचा सामना आहे आणि हा 9 चेंडू फेकलेला आहे. मला तरी वाटतं गोलंदाजाला हा ढगात फेकायचा होता. धावसंख्या ती 34. उंचावरून टोळण्याचा प्रयत्न परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण ही एकच धाव. धावसंख्या ती 35. सामन्याचं तिसरं षटक चालू आहे आणि काही चेंडू शिल्लक यामधले. सामना करतो दिवेश. पुन्हा एकदा सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु तेवढीच सुंदर असं क्षेत्ररक्षण अजय याच्याकडनं. उंचावरून टोळण्याचा प्रयत्न आणि हा षटकार प्रवेशाच्या बॅटमधला खणखणीत षटकार आणि या षटकारानंतर धावसंख्या ती 42. धावांचा डोंगर उभा करताना दिसतोय किंग्स 11 हा संघ. आणि अवांतर चेंडू अवांतर धावसंख्या ती 43. पुन्हा एकदा 9 टाकलेला आहे आणि या 2 धावा. धावसंख्या 45. धावांच्या डोंगराकडे वाटचाल करताना दिसतोय किंग्स 11 संघ. तेवढीच अप्रतिम फलंदाजी सुद्धा इथे होताना दिसते दोन्ही फलंदाजांकडनं. आणि हा षटकार या सामन्यात सुद्धा दिवेश याने षटकार केला आणि संघाची 50 झाली 51. संघाच्या धावा 51 झालेल्या आहेत आणि सामन्याचं तिसरं षटक तर काही चेंडू शिल्लक आहेत. धावांचा डोंगर उभा करताना दिसतोय दिवेश. आणि हा एकदा षटकार. ही ट्रॉफी जर समीर याच्याकडे गेली फर्स्ट ट्रॉफी तर दिवेशचा एक फोटो लावून द्यावा लागेल समीरला. आणि इथं कुत्र्यांनी जल्लोष केला आहे दिवेशच्या बॅटिंगचा. बाहेर ग्राउंड बाहेर जल्लोष चालू आहे कुत्र्यांचा. धावसंख्या 57. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 57. सामन्याचं शेवटचं षटक शिल्लक आणि सामना करेल तो प्रवेश. उंचावरून टोळवण्याचा प्रयत्न आणि या 2 धावा आणि या 4 धावा. 61. धावसंख्या ती 61. प्रवेश सुद्धा चांगली फलंदाजी करताना दिसतो या सामन्यात आपल्याला. आणि बाद फलंदाज बाद. आणि बॅटिंगची जागा घेण्यासाठी तो आराध्य. सगळ्या देव आरत्या गोळ्या केल्या समीरनी. आराध्य, प्रवेश, दिवेश. धावसंख्या ती 63. पुन्हा एकदा टोळवलेला चेंडू आणि ही एकच धाव. धावसंख्या ती 64. आणि या 2 धावा. धावसंख्येत 2 धावेनी धावसंख्या ती 66. आणि दिवेश याच्याकडनं शेवटच्या चेंडूंमध्ये चौका षटकारांची अपेक्षा आणि तो उंचावून टोळवलेला चेंडू आणि हा षटकार. 72 धावांचा डोंगर उभा केला तर दिवेश याने.
या रायगड जिल्ह्यात डंका आवाज प्रत्येक मॅचमध्ये दिवेश चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करतो, परंतु कोणी त्याच्यावर पारितोषिक लावायला तयार नाही आहे. कोणी आपल्या खिशाला खात्री लावून घेणार नाही आहे. थँक्यू डीजे, थँक्यू. आणि आर एस पॅकर्स या संघासाठी स्वतः अनिलजी किरपत साहेब उतरलेले आहेत संघाचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी. काहीतरी कानमंत्र देऊन आलेत. आता जर तुम्हाला जमला नाही तर चिडीचा गेम खेळा, असं काही कानमंत्र देण्याची शक्यता जास्त आहे. यापुढे होणारा सामना ब्लॅक पॅन्थर्स वर्सेस शिवगर्जना. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचे. ब्लॅक पॅन्थर्स वर्सेस शिवगर्जना. आणि या नाणेफेकीचा कार्यक्रम विकास आणि बबन शेठ ही जोडी सर्जाराजाची जोडी करेल. हा कार्यक्रम नाणेफेकीचा शिवगर्जना वर्सेस ब्लॅक पॅन्थर. कृपया शिवगर्जना, ब्लॅक पॅन्थर आणि शिवगर्जना या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचे. आणि विशाल फलंदाजीची धुरा सांभाळतो. विशाल आणि सामना करतो आदित्याचा. फारच सुंदर अशी गोलंदाजी या स्पर्धेमध्ये आदित्यने केलेली आहे. ब्लॅक पॅन्थर याने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा भार स्वीकारलेला आहे आणि शिवगर्जना या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. आणि उंचावरून टोलण्याचा प्रयत्न आणि हा षटकार विशालाच्या बॅटमध्ये निघाला. खणखणीत षटकार. फारच अशी सुंदर फलंदाजी आपल्याला विशाल प्रत्येक वर्षी या स्पर्धेत करताना दिसतोय. आणि हा चौकार. बारा धावसंख्या ती 12. धावसंख्या ती 12. एक धाव. ओव्हरच्या समाप्तीनंतर काही सामना करेल तो लवेश. इथे एक धावांनी काही विजय प्राप्त होणार. तुम्हाला चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागणार आहे. फारच सुंदर असं क्षेत्ररक्षण दिवेश याच्याकडनं. आणि दिवेशवर आपला कर्णधार फुल खुश आहे का मला तू या फायनल्स फेऱ्यापर्यंत पोचवलेला आहे त्याच्याबद्दल. आणि जो सामना जिंकणार असतो ना त्याच सामन्यात आपल्याला कर्णधार दिसतो हा का फिल्डिंगला उभा असलेला. आणि ज्या ओव्हरमध्ये तुम्हाला 30-35 धावांच्या वर रन पाहिजेत तीच गोलंदाजी समीर करणार फक्त. हे समीकरण आहे समीरचा. आणि दिवेशाचा सामना करेल तो लवेश. दिवेश वर्सेस लवेश. आणि हा चौकार. धावसंख्या ती 18. पुन्हा एकदा उंचावून टोळवण्याचा प्रयत्न, परंतु ही एकच धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या ती 19. आणि हा षटकार, अप्रतिम षटकार विशालच्या बॅटमधनं. विशालची सुद्धा बॅट आता चमकत आहे आणि 2 षटकार लागोपाठ मारले विशालने.
पुन्हा एकदा उंचावून टोलवण्याचा प्रयत्न, परंतु ही एकच धावसंख्येत भर. धावसंख्या ती 26. फारच सुंदर असा पाठलाग करताना दिसत आहे समोरचा संघ सुद्धा आपल्याला धावांचा. आणि एकच धावसंख्या ती 27. या षटकामधले काही चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा तुम्हाला षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल धावांचा डोंगर उभा करायचा असेल तर. आणि हा पुन्हा एकदा षटकार. धावसंख्या ती 33. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 33. बारा चेंडू 40 धावांची आवश्यकता. मला तरी वाटते समीरनी ओव्हर घ्यायला पाहिजे. येईल का गोलंदाजीसाठी समीर? सर्व प्रेक्षकांची आतुरता समीरला पाहण्यासाठी. आणि फलंदाज बाद झालेले इथे लवेश. पहिला हादरा बसले संघाला लवेशच्या स्वरूपात. आणि लवेशची जागा घेण्यासाठी आला तो रवी. तो सामना करेल प्रवेशाने मागच्या मॅचमध्ये सुद्धा सुंदर अशी गोलंदाजी केली होती आणि तेच सातत्य टिकवतो का बघूया आपल्याला या स्पर्धेत. प्रवेश सुंदर असं क्षेत्ररक्षण समीर याच्याकडनं. फारच आणि 1 रन वाचवले समीर याने. पुन्हा एकदा उंचावून ठेवण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. प्रवेश हा अतिशय यशस्वी ओव्हरच्या वाटचालीकडे दिसतोय प्रवेश. आणि इथे त्याने 2 हादरे दिलेत संघाला. फारच सुंदर अशी गोलंदाजी प्रवेश याच्याकडनं पाहायला मिळते. आणि प्रवेशची जागा घेण्यासाठी आला तो रवीची जागा घेण्यासाठी आला तो रोहन. सामना करेल तो प्रवेशाचा. पुन्हा एकदा उंचावून ठेवला चेंडू आणि हा षटकार. धावसंख्येत भर. धावसंख्या ती 39. अजून 34 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा उंचावून ठेवण्याचा प्रयत्न. सुंदर असं क्षेत्ररक्षण समीर याच्याकडून. आणि या षटकातला काही चेंडू शिल्लक. धावसंख्या ती 40. आणि सामना करतो विशाल प्रवेशाचा. पुन्हा एकदा षटकार चौकारांची आतिषबाजी करताना दिसतोय. आणि हा षटकार. धावसंख्या ती 46. धावसंख्या ती 46. 27. 6 चेंडू 27 धावांची आवश्यकता. काय संघ घेईल का धोका समीरला ओव्हर देऊन हे पाहायचे आपल्याला. मिळेल का समीरला ओव्हर? टाकेल का समीर ही ओव्हर? बघायचंय. संघ दाखवेल का विश्वास समीरवर? समीर गेला होता ओव्हर मागायला परंतु समीरला ढकलून दिलेला आहे आणि ओव्हर घेतले निखिल याने. आणि त्रिफलाचित केलं इथे संघाला रोहन याला. निखिल याने फारच सुंदर अशी गोलंदाजी निखिल याच्याकडनं या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण पाहिली आहे. सामना पूर्णतः किंग्स 11 कडे झुकलेला दिसतो आपल्याला. आणि फलंदाजीसाठी आला तो ओमकार. अवांतर चेंडू. अवांतर धावसंख्येत धावसंख्येत 47. धावसंख्येत 48.
4 चेंडू 25 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 25 धावा. निर्धाव चेंडू आणि इथे फायनलचं तिकीट घेतलेल्या समीरच्या संघाने फायनलमध्ये प्रवेश दिमाखात करताना दिसतोय. किंग्स 11 संघ हा पुन्हा एकदा उंचावून टोळवण्याचा प्रयत्न, परंतु ही एकच धाव. फायनलमध्ये प्रवेश केला किंग 11च्या संघाने. धावसंख्या ती 50. शेवटचे काही चेंडू शिल्लक. सामना करतो विशाल आणि हा षटकार आणि किंग्स 11 संघ विजयी झाले आणि त्यांनी फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. फारच सुंदर.